नमस्कार मित्रांनो, आज आहे डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 6वा दिवस। केस वगैरे वाढलेत तर मी म्हणलं आज जरा कटिंग दाढी करून यावं। मग माझी कटिंग दाढी वगैरे झाली। कटिंग दाढी कडून घरला जात होतो तेवढ्यात हे बघा राठोड आलेत। मग मी तयार वगैरे झालो, आता जात आहे किराणा आणायला। मग मी बेकरीवर आलो, बेस ब्रेड घेतलो, आता जात आहे रिटर्न शॉपवर। मी किराणा दुकानावर आलो, सावकारने माल काढून ठेवले होते, आता हे माल घेऊन जात आहे पवार कॅफेवर। मग मी किराणा माल वगैरे घेऊन आलो शॉपवर। मग मी दुकानावर आलो, दुकानावर आल्यानंतर हे बघा सर्व स्टाफ मेंबरची मीटिंग चालू आहे। कोणी म्हणते मी इकडे काम करत नाही, कोणी म्हणते मी ह्या ब्रँचवर काम करत नाही। तर आता कोणाला कोणत्या ब्रँचवर ठेवायचे आहे हे आमचा मोठा भाऊ आणि भाऊजी सांगत आहेत। हे बघा यांची चर्चा बघा, सर्व स्टाफ मेंबर आमचे हे सर्व माल घेऊन जात आहे तिसऱ्या ब्रँचला घेऊन जात आहे आता। मग मला भूक लागली होती, मी एक प्लेट नाश्ता केलो। मी स्टॉलवर आलो, आमच्या रोहित आणि राठोडने इकडलं पण सर्व सेटअप लावून घेतले होते। हे बघा खुर्च्या वगैरे लावून घेतलेत, पण आणखी कस्टमर आले नाहीत। इकडे आमचा सूरज कढाईमध्ये तेल टाकत आहे। मग मी शॉपवर आल्यानंतर मटेरियल वगैरे खाली केल्यानंतर थोड्या वेळाने कस्टमर पण आले। हे बघा 2-3 टेबल कस्टमर आलेत पाठीमागे। तर आम्हाला एक स्टीम मोमोजचं ऑर्डर आलं, तर आम्ही स्टीम मोमोज आत्ताच लावत आहोत। मग हे स्टीम झाल्यानंतर चांगल्या प्रकारे स्टीम झाल्यानंतर आम्ही कस्टमरला देऊन टाकू। बरे पण इकडे तेवढे कस्टमर नव्हते, एक टेबल बसला होता। मग इकडे बघा सूरज एक फ्रेंच फ्राईज, सूरज अशा प्रकारे बसला होता। सूरजला एक ऑर्डर सांगितलं, एक फ्रेंच फ्राईज आहे, टेबल आहे टेबल। तर मी ऑफरचा व्हिडिओ शूट केला। तर आज 26 जानेवारी निमित्त आम्ही पोटॅटो रोल फक्त आणि फक्त 35 रुपयाला आणि फ्रेंच फ्राईज फक्त आणि फक्त 35 रुपयाला देत आहोत। ऑफरचा व्हिडिओ ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर अपलोड केला आहे, तुम्ही सर्वांनी तिथे जाऊन पाहू शकता। तर आम्ही आता ऑफरसाठी काय काय लागणार आहे आलू वगैरे हे सर्व मटेरियल आणण्यासाठी जात आहोत मार्केटला आता। तर हे बघा रोहित आणि मी मार्केटला जात आहोत आलू वगैरे आणायला। पेरी पेरी मसाला घ्यायचा आहे, अजून काहीतरी घ्यायचं होतं। पेरी पेरी मसाला, आलू, अजून काहीतरी घ्यायचं होतं एक गोष्ट। पेरी पेरी मसाला, आलू, अजून काहीतरी घ्यायचं होतं एक वस्तूचं नाव लक्षात येत नाही मित्रांनो मला। दोन गोष्टी तर आठवले मला, आलू लागणार आहेत, पेरी पेरी मसाला लागणार आहे। मी एक आयटमचं नाव येणं गेलंय, पेरी पेरी मसाला, आलू। तर मित्रांनो मी आता कॉल करून विचारून घेतो। मग आम्ही पेट्रोल वगैरे टाकून घेतलं। मग मी किराणा दुकानावरून पेरी पेरी मसाला आणि फ्रेंच फ्राईजचं स्टॉक घेतलो। मग भाजी मार्केट म्हणून आलू वगैरे घेतलो रोलसाठी। अशा प्रकारे आम्हाला ऑफरचे 4 रोल आणि एक फ्रेंच फ्राईजचं ऑर्डर आलं। तर आता मी 4 रोल आणि एक फ्रेंच फ्राईज रेडी करून कस्टमरला देतो। कस्टमर खाली बसले, तुम्हाला दाखवतो कोणते कस्टमर आहेत। तर हेच भैया आहेत ज्यांनी आम्हाला 4 पोटॅटो रोल सांगितलेत ऑफरचे। तर मला अजून एक मॅडमचा ऑर्डर आलं, एक फ्रेंच फ्राईज, एक पोटॅटो रोल आणि एक फ्राईड मोमोज। हे बघा आम्ही पोटॅटो रोल साठी पीठ वगैरे लावत आहोत। तर ऑफरला सुरुवात झालेल्या 4 रोलचं ऑर्डर आलेत आम्हाला। तर आता मी पीठ लावून घेत आहे, पोटॅटो रोलचं पीठ लावून घेत आहे। सर्व मसाले वगैरे ऑरेंज रेड मीठ सर्व टाकलं, आता पीठ मिक्स करून घेत आहे। तर हे बघा रोल कशा पद्धतीने काढत आहे मी। तर हे बघा रोल आता राऊंडिंग कसं करत आहे मी। शॉपिंग कितनी भी छोटी, सेविंग सबसे बड़ी। हे बघा अशा प्रकारे रोल रेडी झाला। तर ह्याला आपण आता कॉर्नफ्लॉवर म्हणून फ्राय करणार आहोत। अशा प्रकारे रोल टाकलो तेलामध्ये मी। तर हे बघा अशा प्रकारे तेलात रोल टाकले फ्राय व्हायला। हे चांगल्या पद्धतीने फ्राय झाल्यानंतर आपण याच्यावरती मसाला टाकून आणि मॉयनीज टाकून कस्टमरला रेडी करून देऊ। अशा प्रकारे हे बघा पोटॅटो ट्विस्टर रेडी केलो। आता हे रोल डायरेक्ट कस्टमरला देतो। मग या सरांनी मला फ्रेंच फ्राईज आणि मोमोज ऑर्डर सांगितले। आता फ्रेंच फ्राईज फ्राय करत आहे मी, फ्राय झाल्यानंतर कस्टमरला रेडी करून देतो। हे बघा आमचं सूरज का इकडे पोटॅटो रोल रेडी करत आहे। मग मला अजून एका कस्टमरचं 2 पोटॅटो रोल आणि एक फ्राईड मोमोजचं ऑर्डर आलं। ऑफरचे कस्टमर आणखी वाढत आहेत। हे बघा कंटिन्यू ऑर्डर येत आहेत। इकडे बघा 3 पोटॅटो रोल फ्राय झालेत। सूरजनं गर्दी पडल्यावर कस्टमर वापस जाऊ नये म्हणून रोलचा स्टॉक करून ठेवलाय। आता मी याच्यानंतर मोबाईल हातात घेऊ शकत नाही।
जर टाइम भेटला तर नक्की मोबाईल हातात घेऊन शूट करून दाखवतो तुम्हाला. मग मी हे बघा ॲप्रॉन आणि मास्क लिहून रेडी झालो, कारण की मी फ्राय करायला थांबलेला आहे. मी स्वतः फ्राय करत आहे. हे बघा 2 रोल टाकले तेलात, हे इकडे हो का, हे बघा 2 रोल फ्राय करायला टाकले तेलामध्ये. आता फ्राय झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकू. हे ऑफरमध्ये नाहीत, रेग्युलर प्राईसमध्ये आहे. 70 रुपयाला 1 रोल आहे, 70 रुपयाला 1 रोल. मला ह्या सरांनी 2 फ्राईड मोमोज आणि 1 रोल खायला सांगितलेत, तर इकडे मला 3 रोल टाकले मी आता. ह्या बघा या भैयाचे 2 रोल आहेत आणि एक स्टीम मोमोज खात आहेत भैया. एक स्टीम मोमोज खायला दिलो भैयाला, आणि हेच भैयाने 2 फ्रेंच फ्राईज पण सांगितले. मग मला ब्रँच नंबर 3चं 1 फ्राईड मोमोजचं ऑर्डर आलं. हे बघा आता फ्राईड मोमोज रेडी करत आहे. हे बघा इकडे फ्राईड मोमोजसाठी मोमोज घेतलो, आता ह्याला तेलामध्ये टाकतो. फ्राईड झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकतो. कस्टमर नाहीत, आता मला पण भूक लागलेली आहे. मी अगोदर जेवण करतो, खूप भूक लागलेली आहे. सकाळी जेवलं होतं मी, पण आता जेवण करून घेतो. नंतर मग कस्टमर वाढले की मला इथून जाता येत नाही कुठंच, आणि खिशातून मोबाईल पण काढता येत नाही. आणि मित्रांनो टाईम भेटला तर व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवतो मी काय काय केले काय नाही. जर टाईम नाही भेटला तर तुम्हाला दाखवणार नाही. हा फुल ब्लॉग रात्री तर तुम्हाला माहिती आहे 11 वाजता अपलोड होतोय. तर अशा प्रकारे आम्हाला 9 सँडविच आणि 1 100 पिझ्झाचा ऑर्डर पार्सल आलेला आहे. तर आता ऑर्डर द्यायला मी जात आहे. तसंच ऑर्डर देतो आणि जेवण पण करून येतो. तसंच मेंबरला पण भूक लागलेली आहे. मग आता ह्याने आता तर हे बघा आता ह्याने पॅटीस खाणार आहेत म्हणे. मी घरी आलो, जेवण वगैरे केलो, आता फ्रेश वगैरे होऊन जात आहे रिटर्न शॉपवर. मी तयार होऊन दुकानावर आलो. दुकानावर आल्यानंतर बघा कस्टमर आहेत, 2-3 टेबल बसलेले आहेत. मग मी चहा घेत आहे, जे की साई चहावर पवार कॅफेच्या बाजूलाच आहे. हे बघा म्हणलं आता चहा घ्यावं 1 कप. मग झाली संध्याकाळ. हे बघा संध्याकाळी पण तेवढे काही कस्टमर नव्हते. 1-2 ऑर्डर आहेत. खाली टेबलचे एक फ्रेंच फ्राईज ऑर्डर आले. हे बघा रोहित फ्राय करत आहे. मग मी काउंटरला बसलो बिल घ्यायला. मला एका मॅडमचं ऑर्डर 2 रोल, 2 फ्रेंच फ्राईज आणि 2 कोल्ड कॉफी पार्सलचं ऑर्डर आलं. तर हे बघा टोटल 10 फ्रेंच फ्राईज कढाईमध्ये टाकलो, फ्राय होत आहेत. आता काही कस्टमरचे पार्सल आहेत, काही कस्टमरचे टेबल आहेत. लाईट गेल्या तरी पण हे बघा मी ऑर्डर करत आहे. तर अशा प्रकारे थोड्या वेळाने लाईट आली. हे बघा मी डबल हो का, हे बघा आता बर्गर टिक्की वगैरे काढत, तरचं पण ऑर्डर येत आहे आम्हाला. आम्ही तर ऑफर दुसरी काढले फ्रेंच फ्राईज आणि पोटॅटो रोलवर, तरी पण आम्हाला बर्गरचं पण ऑर्डर येत आहे. भैयाला 4 हे का, हे भैया सगळे मित्र आहेत, त्यांना आपण पोटॅटो रोल दिलो. त्या भैयानी एक ऑफरचं पोटॅटो रोल सांगितलं. जे आम्ही दुपारी सेटअप लावलो होतो ते आता सेटअप बंद करत आहोत, कारण की स्टॉल बंद करायचे टाइम झाले. हे बघा आता हे सकाळी जे टेबल खुर्च्या लावलो होतो, छत्री वगैरे, पण शॉप बंद करायचं टाइम झालं. आता हे पण थोड्या वेळात टेबल खुर्च्या गोळा करून शॉप बंद होईल. आज होता डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 6वा दिवस. 299 दिवस पूर्ण करणारच. जर तुम्ही या प्रवासात असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.